माझं नाव आर्या दीपक तारू आहे. मी मेट्रोची लिस्टूर ज्युनियर केजीची स्टुडंट आहे. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश पुच्छदुरी जनवर्ध ओ माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. या निमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगते. यांनी शांततेने ऐकून घ्या ही नम्र विनंती. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या जुलमीतून स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. राजगुरू, शुद्ध, भगतसिंग यांच्यासारख्या अनेक लोक फासावर गेले. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम असा नारा सारा भारतभर तुंबला आणि सारा देश पेटून उठला. इंग्रजांना जाण्यात भाग पाडले. 15 ऑगस्ट 1947 रोजी पहिल्यांदा दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ध्वजारोहण केले. आपल्या तिरंग्याच्या आडव्या पट्ट्या म्हणून आपण त्याला तिरंगा म्हणतो. तसेच 4 अंदाज आपला तिरंगा आयतात उद्या, त्यांची उंची व लांबी 2 असते ना, त्याचे डिझाईन प्रिंटिंग यांनी केली. सगळ्यात वरचा रंग केशरी त्या गायच्या बलिदानाचे प्रतीक आहे. सगळ्यात मधला पांढरा रंग सत्य शांततेचे प्रतीक आहे. सगळ्यात खालचा हिरवा रंग सुख समृद्धीचे प्रतीक आहे. तिन्ही पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाच्या अशोक चक्र, निळा रंग आता समुद्र रेशमी सत्याच्या प्रतीक आहे. अशोक चक्र जॉन प्रतिमाचे प्रतीक आहे. अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. अशोक चक्र हे साधण्यात किती श्रीमंत रंग घेतले, तसा तिरंगा आपण सन्मानाने बळकितो. तसेच आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा शेतात प्राप्त आणि सीमेवरती सैनिक डोळे घालून जातो. म्हणून तर आपण उत्सव साजरी करत आहोत. जोरदार टाळ्या तुझा आपल्या सीमेवरती सैनिक आणि शेतकरी राजाचा जय जवान जय किसान. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.